वेलकम बॅक. तर आजच्या व्लॉगमध्ये मी तुमच्यासोबत माझं मॉर्निंग रुटीन शेअर करते. प्रत्येक सकाळ ही नवीन होप घेऊन येते आणि मी माझ्या दिवसाची सुरुवात नेहमी पॉझिटिव्ह एनर्जीने करते. तर ज्या दिवशी सानवीची स्कूल असेल त्या दिवशी मग मी सकाळी 5 किंवा 5:30च्या दरम्यान उठते, कारण मला तिचा स्कूलचा टिफिन बनवायचा असतो. ॲज अ होम मेकर आपल्यासाठी सकाळची वेळ खूप इम्पॉर्टंट असते. तर या व्लॉगमध्ये मी सकाळचा वेळ कसा मॅनेज करते तेही शेअर करणार आहे. मी सकाळी लवकर उठते कारण मला सकाळची शांतता आणि ती पॉझिटिव्ह एनर्जी खूप आवडते. इथे मी फ्रेशन अप झाल्यानंतर किचनमध्ये आली आहे, कारण मला सानवीसाठी टिफिन बनवायचा आहे. तर आज मी तिला टिफिनमध्ये देणार आहे मेथीचे थालीपीठ. त्यासाठी मी थोडीशी रात्री तयारी करून घेतलेली. मी नेहमी थालीपीठ बनवण्यासाठी एक प्रीमिक्स नेहमी रेडी करून ठेवते. तर त्याच प्रीमिक्स पासून मी मेथीचे थालीपीठ देणार आहे तिला. आपण मुलांना थालीपीठमध्ये भरपूर भाज्या टाकून देऊ शकतो. इथे तिचा टिफिन रेडी केल्यानंतर मी माझ्यासाठी एक ज्यूस बनवते आज. तर आज मी ॲपल, कॅरेट आणि बीटरूटचा ज्यूस बनवते. मी नेहमी सकाळी काहीतरी हेल्दी घेण्याचा ट्राय करते. तर इथे मी ॲपल, कॅरेट आणि बीटरूट छान वॉश करून घेऊन मग त्याचा ज्यूस बनवून घेते. सकाळी रिकाम्या पोटी या टाईप्सचे नॅचरल ज्यूस घेतले तर आपल्या बॉडीला खूप फायदे होतात. आणि मी हा ज्यूस कोल्ड प्रेस ज्यूसमध्ये बनवणार आहे, त्यामुळे त्याचे छान फायदे होतात. कोल्ड प्रेस ज्युसरमध्ये हीट जनरेट होत नाही, त्यामुळे त्यातले न्यूट्रिएंट्स पण सेव्ह राहतात. आणि सकाळची सुरुवात हेल्दी ज्यूसने केल्यामुळे दिवसभर छान एनर्जेटिक फील होतं. माझ्याकडे हा उषा ब्रँडचा कोल्ड प्रेस ज्युसर आहे आणि यातले ज्यूस खरंच खूप छान होतात. म्हणजे आपण जे कोल्ड प्रेस ज्युसरमध्ये ज्यूस बनवतो त्याची काही वेगळीच टेस्ट असते. माझा ज्यूस रेडी झाल्यानंतर मी आता हा ज्यूसर छान वॉश करून घेते. सकाळच्या वेळेमध्ये किती पॉझिटिव्ह एनर्जी असते ना, आणि ही सकाळची शांतता आपल्याला स्वतःशीच कनेक्ट करते. दिवसभराच्या घाईपूर्वीचे हे क्षण मला खूप आवडतात. लाईफमध्ये खूप गोंधळ वाटत असेल ना, तर एकदा लवकर उठा.
पहाटेचं आकाश बघा, पक्ष्यांचे आवाज ऐका आणि काही क्षण शांत बसा. तुम्हालाही जाणवेल की पीस बाहेर नाही तर आपल्या आतच आहे. मी नेहमी सकाळी उठल्यानंतर बाल्कनीमध्ये माझा मी टाइम एन्जॉय करते. जर तुम्ही अजूनही लवकर उठण्याची सवय लावली नसेल तर एकदा नक्की प्रयत्न करा, कारण पहाटेची शांतता मनाला जी शांती देते ना, ती दिवसभर कुठेच मिळत नाही. तर बाल्कनीमध्ये छान थोडासा टाइम स्पेंड केल्यानंतर मी परत किचनमध्ये आली आहे. तर इथे मी ज्युसरचे सगळे अटॅचमेंट छान वॉश करून त्याला वाईप करून घेऊन आता मी याला लावून घेते. मी वीकडेजला नेहमी लवकर उठण्याचा प्रयत्न करते, कारण तनुजचं ऑफिसही असतं आणि सानवीसाठी टिफिनही बनवायचा असतो आणि सकाळी उठायला लेट झाला की सगळ्या कामांनाही ऑटोमॅटिक लेट होतो. आणि हो, मी स्वतःला एक चांगली सवय लावलेली आहे, ती म्हणजे सकाळी उठल्याबरोबर कधीच मोबाईल चेक करायचा नाही. कारण एकदा मोबाईल हातात घेतला की वेळ कुठे जातो ते समजत नाही आणि भरपूर टाइमपास होतो. आणि सकाळची कामं आपण जेव्हा पटपट करून घेतो तेव्हा मग फ्री टाईमही मिळतो आणि थोडं रिलॅक्सही वाटतं. तर आज मी ब्रेकफास्टमध्ये आलू पराठे बनवायचं डिसाईड केलेलं. त्यासाठी मी इथे बटाटे बॉईल करायला ठेवतेय. रात्री थोडीशी तयारी करून घेतलेली, म्हणजे जी बटाट्याची साल आहे ती काढून घेतलेली. मला असं वाटतं की मील प्रेप म्हणजे माझ्यासाठी लाईफ सेवर आहे आणि मागचे काही वर्ष मी मील प्रेपची स्वतःला सवय लावलेली आहे. रात्री किचनमध्ये थोडीशी जरी तयारी करून ठेवली ना, दुसऱ्या दिवशी भरपूर वेळ वाचतो. तर आता मी इथे हे पटेटो छान मॅश करून घेते. मी हे आलू पराठ्याचं जे स्टफिंग असतं ते बनवून रेडी करून ठेवणार आहे, म्हणजे माझ्याकडे ज्या कुक येतात त्यांना मी हे स्टफिंग देऊ शकते. या मॅश केलेल्या पटेटोजमध्ये मी आता बेसिक मसाले टाकून घेते. तर यात मी ॲड करते रेड चिली पावडर, धने पावडर, हळद आणि थोडासा गरम मसाला. मी या स्टफिंगमध्ये आमचूर पावडर किंवा मग चाट मसाला पण टाकते, त्याने पराठे छान होतात. आणि हो, लास्टला थोडीशी कसुरी मेथी पण ॲड करायची, याने छान फ्लेवर ॲड होतो पराठ्यांमध्ये. किचनमधली थोडीशी कामं झाल्यानंतर सानवीला उठवून तिला छान रेडी केलं स्कूलसाठी आणि मग ती स्कूलला गेल्यानंतर मी माझ्या कामांना सुरुवात केली. मी नेहमी सकाळी उठल्याबरोबर बेड क्लीन करून घेते, पण आज मला बेडशीट आणि पिलो कव्हर्स चेंज करायचे होते, त्यामुळे मी आता ते चेंज करून घेते. उन्हाळ्यामध्ये घर कितीही पॅक केलं तरी धुळीचा खरंच खूप जास्त त्रास होतो. आपण बेडरूम मधला जेव्हा बेड क्लीन करून घेतलेला असतो, म्हणजे सकाळी उठल्याबरोबर मी हे पहिलं काम करते, कारण इथेच माझी एका रूमची क्लिनिंग होऊन जाते. मी रात्री झोपायच्या पहिले लिव्हिंग रूम आणि किचन नेहमी क्लीन करून घेते, जे सकाळी उठल्याबरोबर घर छान नीट आणि क्लीन दिसतं. आणि मग सकाळी उठल्यावर फक्त बेड क्लीन करून घेतले की माझं जे आवराआवरीचं काम असतं ते होऊन जातं. म्हणजे रात्री झोपायच्या पहिले मुलांचे बुक्स, टॉईज किंवा जे काही सामान असेल ते त्याच्या डेडिकेटेड जागेवर ठेवून दिलं तर सकाळी एवढी धावपळ होत नाही. या खूप छोट्या गोष्टी आहेत, पण यात जर आपण डिसिप्लिनली फॉलो केल्या ना, तर घर नेहमी नीट आणि क्लीन ठेवण्यासाठी याची खूप हेल्प होते. आणि मला पर्सनली घर स्वच्छ ठेवायला खूप आवडतं, त्यामुळे मी नेहमी या छोट्या छोट्या गोष्टी फॉलो करून माझे घर नेहमी नीट आणि क्लीन ठेवते. तर आता मी छान फ्रेश वॉश केलेलं बेडशीट टाकून घेते. आणि माझ्याकडे ज्या सकाळी कामाला ताई येतात, मी त्यांनाही लवकरच बोलवते, कारण त्यांना जर लेट बोलवलं तर माझीही सगळी कामं लेट होतात. मी त्यांना सकाळी 9 पर्यंत बोलवते, म्हणजे माझीही लवकर कामं होऊन जातात.
तर मी बेडरूमचे बेडशीट चेंज करून वॉशिंग मशीनला लोड केले. तोपर्यंत तनुजही सानवीला ड्रॉप करून आलेला स्कूलमध्ये. आता मी पटकन आमच्यासाठी कॉफी बनवून घेते. आणि हो, तुम्ही जर माझ्या चॅनलवर अजून नवीन असाल आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. आम्ही दोघांनीही छान बाल्कनीमध्ये बसून आमची मॉर्निंग कॉफी एन्जॉय केली. आणि तोपर्यंत माझ्याकडे ज्या हाऊस हेल्पर येतात त्याही आलेल्या. तर आता मी पटकन वॉश बेसिन क्लीन करून घेते. माझं हे रोजचंच रुटीन आहे, पण बेसिन नेहमी क्लीन ठेवण्यासाठी मी हे रोज रुटीन फॉलो करते. किचनमध्ये वॉश केलेली जी भांडी असतात तीही मी लगेचच लावून घेते, कारण त्यामुळे काउंटर टॉपवरती जागा तर उरत नाही आणि तो पसाराही दिसतो आणि माझी एक एक कामं पण कंप्लीट होऊन जातात. तर आता मी ही सगळी भांडी छान एका कपड्याने पुसून मग याला डेडिकेटेड जागेवर लावून घेते. किचनमधली भांडी पुसून ठेवल्यामुळे याच्यावरती जे डाग राहतात पाण्याचे ते डाग दिसत नाहीत आणि त्यात आमच्याकडे हार्ड वॉटर येतं, त्यामुळे हे काम तर मस्टच आहे. तर मी माझं सकाळचं मॉर्निंग रुटीन तुमच्यासोबत शेअर केलं आहे, कारण सकाळची कामं वेळेत झाली की दिवस छान रिलॅक्स जातो. म्हणजे सकाळचा थोडा वेळ कामासाठी दिला की मग असं वाटत नाही की आपण दिवसभर कामच करतोय. तर आजचा व्लॉग मी इथेच एंड करतेय. भेटूयात एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. आणि हो, अजूनही तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल आणि सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.